सामान्य जनता, त्याचप्रमाणे इतर सुशिक्षित वर्ग आणि खास करून विरोधी पक्ष नेते आणि विरोधी पक्ष यांची अन्न सुरक्षा कायदा याच्याबद्दल कितीही उदासीनता असली तरी शासनाने आणलेला हा अन्न सुरक्षा कायदा गोरगरिबांना, जनसामान्यांना फारच हितावह ठरणार आहे. मुळात एखाद्या कायद्याची किंवा एखाद्या योजनेची विधायकता तपासायला आपण पाहिजे, त्याचा हेतू तपासायला पाहिजे. तो हेतू जर उदात्त आहे, त्याच्यातून गोरगरीब जनतेला 2 वेळचे पोटभर अन्न मिळणार असेल आणि मुळातच त्याची संकल्पना जी आहे की या देशातील एकही नागरिक रात्री झोपताना उपाशी पोटी झोपू नये, हा हेतू जर साध्य ठरणार असेल तर मग त्याच्या अंमलबजावणीत कितीही अडथळे आले तरी ते दूर सारून व्यवस्थित अंमलबजावणी त्याची कशी करायची काटेकोरपणे, याच्याकडे आपण जास्त लक्ष दिलं तर बरं होईल असं मला वैयक्तिक वाटतं. अन्न सुरक्षा कायदा आला, तो पार्लमेंटमध्ये पास झाला, पण आता त्याच्यानंतर त्याच्यावरती अंमलबजावणीच्या वेळेस जर आता बोंब उठत असेल की याची अंमलबजावणी होऊ शकत नाही, तर मला वाटतं ही नकारार्थक भूमिका, जी विधायक भूमिका नाही आहे, ती आपण खोडून काढायला पाहिजे आणि त्याची कशी सक्त अंमलबजावणी होईल, त्या कायद्यामध्ये अधोरेखित केलेल्या सोयीसुविधांनुसार सर्वसामान्य जनतेला त्याचा कसा फायदा होईल. प्रत्येक योजनेमध्ये काही अडथळे असतात, ते आपल्याला पार काढायचे असतात. याच्यामध्ये सुद्धा अडथळे येणार आहेत. पब्लिक डिस्ट्रीब्युशन, सार्वजनिक वितरण ही फार मोठी गोष्ट आहे. ती एका दिवसात होणार नाही, पण ते रॉकेट सायन्स सुद्धा नाहीये. सहजगत्या होऊ शकतं जर सगळ्यांनी शिस्तबद्धतेने, एकजुटीने या कायद्याची अंमलबजावणी करायची ठरवली तर. महसूल अधिकारी, त्याचप्रमाणे जनतेचा सुद्धा याच्यामध्ये सहकार हवा आहे. रेशन कार्डाद्वारे जर याचं पब्लिक डिस्ट्रीब्युशन, याचं सार्वजनिक वितरण होणार आहे, तर प्रत्येकाने सच्चाईने स्वतःच्या मनाला विचारून त्यात सच्चेपणा कसा राहील आणि कमीत कमी त्याच्यामध्ये कसा गोंधळ उडणार नाही याच्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे असं मला वाटतं. आता राहता राहिला प्रश्न, शासनाने कशासाठी आणला, का आणला, याच्यामध्ये जाण्यात मला फारसं स्वारस्य नाहीये. माझ्यापुरता फक्त लिमिटेड विषय एवढाच आहे की हा कायदा सर्वसामान्यांसाठी, गोरगरिबांसाठी त्यांना एक माफक अपेक्षा असते की झोपताना उपाशी पोटी झोपू नये, याची पूर्तता करण्यासाठी आला असेल तर आपलं, तुम्हा आम्हा सगळ्यांचं हे कर्तव्य आहे की याची कशी सक्त अंमलबजावणी होईल. आणि मला विश्वास आहे या देशामध्ये आपल्यामध्ये अजून चांगुलपणा अस्तित्वात आहे. त्या चांगुलपणामुळे ह्या एका चांगल्या कायद्याची अंमलबजावणी होऊन गोरगरीब जनता, ज्यांना एक वेळच्या जेवणाच्या ते मोताब आहेत, मी असं म्हणेन, त्यांना ते अन्न मिळणार आहे, हेही नसे थोडके. पुढे बघूया पुढे काय होतं ते. जय हिंद.